तळंगे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच संध्या कांबळे यांच्यावर 13 पैकी 10 सदस्यांनी 11 जून रोजी अविश्वास दाखल केला होता। आज तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावली होती। या सभेला उपसरपंच तथा प्रभारी सरपंच संध्या कांबळे यांच्यासह 3 सदस्य गैरहजर राहिले। त्यामुळे उपस्थित 10 सदस्य विरुद्ध 0 असा अविश्वास ठराव मंजूर झाला। येत्या 18 महिन्यात उपसरपंच पदासाठी वर्षा भोसकर आणि रंगराव धनकर यांना सोडून उर्वरित प्रत्येक सदस्यांना संधी देणार असल्याचं आघाडी प्रमुख सनतकुमार भोसकर यांनी सांगितलं। हातकणंगले तालुक्यातील तळंगे इथल्या प्रभारी सरपंच संध्या कांबळे या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करून 13 पैकी 10 सदस्यांनी 11 जून रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता। त्यासाठी आज विशेष सभा घेण्यात आली। त्यामध्ये अविश्वास ठराव 10 मतांनी मंजूर करण्यात आला। सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुशील बेल्हेकर होते। यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। तर ग्रामपंचायत परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली होती। लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्यावर 10 मार्च रोजी अविश्वास ठराव ग्रामस्थांमधून मतदान घेऊन मंजूर केला होता। त्यानंतर उपसरपंच संध्या कांबळे या प्रभारी सरपंच म्हणून कारभार बघत होत्या। प्रभारी सरपंच संध्या कांबळे या अन्य सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचं कारण देत त्यांच्यावरही अविश्वास ठराव मंजूर झाला। दरम्यान गावची प्रलंबित जलजीवन पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करून गावकऱ्यांना किमान आठवड्यातील 5 दिवस पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असून गावातील प्रलंबित विकास कामं करताना सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना बरोबर घेऊन एकजुटीनं काम करणार, तर उर्वरित 18 महिन्याच्या कालावधीत उपसरपंच पदासाठी वर्षा भोसकर आणि रंगराव धनकर यांना सोडून उर्वरित प्रत्येक सदस्यांना संधी देणार असल्याचं आघाडी प्रमुख सनतकुमार भोसकर यांनी सांगितलं।